सुंदर कावते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। एक वरले दश दिशा एका दाट लागसा एका बोलवेना सहसा एकी जिवंसा काढिला। स्वामी आत्मा विश्वासा भगवंताची सोयसाच्या केवी बोलवू या जीवाच्या लावीने कथेचा अन्वयो अशा प्रकारची अवस्था असणारी मानव सैन्याची निर्माण असणारी झालेली आहे। एक भरले दश दिशा एका दाटला घसा एका बोला
आणि याच्यानंतर ज्यानं काम केलं त्याला सगळ्यांना वंदन करावं. पण या ठिकाणी हनुमंत म्हणजे एक चरित्र श्रावक असते तुमच्यासमोर कलियुगाच्या ठिकाणी एकमेव असं चरित्र की ज्याचं अवलोकन माणसानं आपल्या जीवनामध्ये असणारे करावं. कोणतंही कार्य करा, कोणतंही कर्म करा, त्याचा अभिमान बाळगू नका, एवढंच रामायण सांगतो. माझा विलंब लागला येता शीघ्र उठविल गौतम औषधी आचारी पर्वत वेळा विस्तृत लाविला. आणखी रामायण काय शिकवतं? या ठिकाणी असताना चूक असू की नसू, आपण आज चूक जर कबूल केली तर पुढे वांदच होत नाही. याच्यामुळे हनुमंताने असं विचार केला, उशीर झालेला आहे. दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा मीच म्हणतो ना, तो याला उशीर झाला, माफी असावी. शक्ती झाली आत्मरती हात काही जनातवे मत बहुत चुकार झालं येत मग प्रभुनाथ समरैया. इथून गेलो, पर्वताच्या ठिकाणी गेलो, पण थोडा बुद्धिभ्रम झाला. आणि ज्या वेळेस आपला बुद्धिभ्रम होतो, ज्या वेळेस माणसाला संकट निर्माण होतो, कथा तर आपण प्रत्येक लक्ष्मण शक्तीच्या ठिकाणी ऐकता, पण याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी नेमकं संदर्भ घ्यायचा का, याच्यात काय त्या ठिकाणी असतं. ज्याच्या वेळेस आपल्यावर संकट येतो त्याच्या वेळेस आपण हनुमंतासारखं चरित्र, हनुमंतावर ज्यावेळेस संकट येतो त्यावेळेस हनुमंत एकच भगवंताचं नामस्मरण करतात. त्याप्रमाणे अंतरात्मा श्रीरामचंद्र उदित रवी खरतरा समोर पुढ्या डोंगरा मग सत्वर चालिलो. प्रत्येक गोष्टीचा करता कविता बरोबर रामचंद्र आहे. स्मरण केल्यावर बुद्धी निघते. चला. मार्गी येत सत्वरा अस्वर वर्तले स्वर बाण पातला गेले उतरा ती सुंदर. रामचंद्र येऊ लागतो. आपल्याला गडबड आहे म्हणून गडबडीने करायचे. बाणाला पण थांबलो. बाही रामामध्ये कथा अतिस्मय झाला तिचा नामे अनुसरणी तत्वता गेलो रुग्णाचा बाण संगी. चांगले माणसं पुढे थांबत नाही. जर चाळाच्या वर्गाचा आवाज आला तर त्या ठिकाणी वारकरी थांबतो. तसं त्या ठिकाणी रामनामांकित बाणाला थांबलो. मी हवे की पाले खाईल मरकट मुळविले सत्वर बाण संगे. बरोबर रामचंद्र आधीच मी असताना वरकड वाची त्या ठिकाणी असताना कमी आणि याच्यावर त्या ठिकाणी असताना त्या बाणाबरोबर त्या ठिकाणी असताना गेलो. निज कार्याचा डोलाई पुढे आपण देखील काही एक पायी. बरोबर रामचंद्र बाणाबरोबर गेलो. माझं चित्त वेधल्या गेलं. पुढे मी काय पाहिलं, कारण माझ्या कार्याचा विसर मला पडला. पुढे मी काय पाहिलं ते काय सांगतो आहे. बाण सवे पर्वता बहीच्या लोणीच्या भातरी बाणाबरोबर मी ग्रामाच्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी आता मी भरत पाहिल्यानंतर
धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे गान रामचिंतनाचे सर्वदा हनुमंत वर्णन करता एक भक्त दुसऱ्या भक्ताचं वर्णन या ठिकाणी असताना करू राहिला. धन्य असताना तो भरत, धन्य त्याची असणारी भक्ती, धन्य त्याचं त्या ठिकाणी असणारं देखील वैराग्य, या सगळ्या गोष्टीचं किंवा भक्तीचं वर्णन हनुमंत करू राहिले. धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा इत्यर्थ धन्य भरताचा सिद्धांत त्रिगुणात सर्व कर्मी प्रभू रामचंद्र धन्य तो त्या ठिकाणी असणारा भरत, कारण त्या ठिकाणी असणारा परमार्थ सर्वजण करतात, परंतु ज्याच्या परमार्थात राम नाही त्या परमार्थाला कसल्या प्रकारचा अर्थ राहत नाही. भरत आपण नाना प्रकारच्या, आपल्याकडे 33 कोटी दैवत आहे, नाना प्रकारच्या उपासना आहेत, सगळ्या वेगळ्या, पण ज्याच्यात राम नाही अशी उपासना तुम्ही जर करत असाल तर ती तुमच्या कुठल्याच कामाला असता येत नाही. भरताचं असं त्या ठिकाणी असणारं कर्म, असं आचरण आहे की त्याच्या प्रत्येक भक्ती आचरणामध्ये रामाशिवाय दुसरं त्या ठिकाणी असणार काही नाही. धन्य भरताचे धन्य भरताचे शिळ धन्य सूर्यवंशमाळा विकार भजनी खरंच प्रोग्राम चंद्र असणारा कोणाच्या कुळाचं वर्णन होतं, कोणाच्या शिळाचं वर्णन होतं, कोणाच्या धर्माचं वर्णन होतं, कोणाच्या वंशाचं वर्णन होतं. धन्य तो त्या ठिकाणी भरत आणि भरताचा तर वंश, तर तो त्या ठिकाणी याचं आचरण शुद्ध आहे, ज्याची भक्ती शुद्ध आहे असा तो भरत. भरत राम प्रेमालो भरत रामे कोमलाने भरत श्रीरामे सर्वाय भरला श्रीराम भरताचं देखील या ठिकाणी असणारं वर्णन हनुमंताच्या मुखाने असणारं ऐकल्यानंतर रामाची देखील अवस्था असणार झालेली आहे. राम त्या ठिकाणी असणारं ज्या भरतरूपी भक्ताचं जे वर्णन आहे हनुमंताच्या मुखातून ऐकल्यानंतर काय घडेल. पुंडलिकाव विठ्ठल श्री नारे तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्र नमः. भरत राम प्रेमालो भला भरत रामे कोमला भरत श्रीरामे झाला सपाय भरला श्रीराम. या ठिकाणी जसा राम आहे अशा प्रकारची भरताची वृत्ती पाहिली असं हनुमान या ठिकाणी बोलतात. भरत देखोनी राघवा मनलो भले भरत भावान भरते गेलो आघवा देह भावा विसरलो. या ठिकाणी भरत पाहिला आणि खरोखरच राम आहे असा माझा देवाचा भावच या ठिकाणी गेला असं हनुमान बोलतात. देखात भरत प्रेम गहाण नेत्रांची
झाली अवचट भरत संगी वायू लागतांगी अंगत्व विसरलो निगंगी स्पर्शतांगी प्रेम वायू मग काय झालं या ठिकाणी असताना मला भरतच असा दिसू लागला एवढी मोठी भरताची भक्ती असं हनुमानजी या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्रापाशी बोलतात भरत प्रेम मनी भरले संकल्प विकल्प मुकारे संजलत्व हरपले निच झाले प्रेम भावे मग काय झालं या ठिकाणी संकल्प विकल्प विसरलो आणि माझा भाव हे भरतच झाला असं हनुमानजी बोलतात नाटवे देह देह भान नाटवे कार्याची आठवण नाटवे भरता भरतपण मग कपिची कपिपण नाटवे मग काय झालं या ठिकाणी असताना मी हनुमंत आहे मी कोण आहे हे माझा आठव या ठिकाणी विसरून गेला असं हनुमानजी बोलतात भरते कशी व्रती मावळली उभयस्फूर्ती कैसा राम कैसा मारुती उर्मिला पतीस मध्ये कोण पण काय झालं या ठिकाणी आलो एवढं विसरलो एवढी भक्ती त्यांनी झालो कुठं राम कुठं मारवते असं भरताचं एवढं प्रेम असणारा मी त्याच्यामध्ये सर्व काही विसरलो ऐसा देव गोविलो सर्वशक्ती प्रकटनेने कार्यस्थिती उशिरा लागला रघुपती क्षमा निश्चिती मद करणे पण काय झालं या ठिकाणी असणारा मी माकडे भगवान प्रभू रामचंद्र उशीर लागला मला क्षमा असावी असं हनुमानजी बोलतात वाचक सोपान देवदेवळकर व सूचक बाबुराव चामनर याला राम राम तिथं फक्त माणसाच्या येणाऱ्या जेवणचा सक्तीचा कार्यक्रम आहे थोडं पाच मिनिटं इथं फक्त लोक तिकडे येणार आहे 85 है अपन बोलतो 85 पंच्याऐंशी झाल्या महाराज थोडे ते रुसू नका नाही गावचं गाव आहे म्हणतात मला थोडे आला रुसी घ्या पुंडलिका प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र महाराज की जय एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री राम जय राम जय राम राम कृष्ण हरे रुद्र माता हरिले चरण मला क्षमा करो रघुनंदन कसे राहिले 85 झाले म्हणून घातले लोकांना इतका टाइम न द्या बाबा म्हणून घातले मानाने हातले लोटांगणा प्रधान माता धरे चरणा माझा क्षमा करो रघुनंदना अविवेकीहीन ऐकता कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदना रामे आठवे
91 घ्या. 90 झाल्यात भरत भावे सोडी जटाचे बंद रत्न खचित मुकुट भरण सुंदर भूषणान्वित आणि जटामध्ये म्हणले सोडून दे आणि हे राजस्व जटाचं नको ना माझा जेवण करायचं आहे तर भगवान बोलले आहे. भरत भावे कपीस रामालिनी हृदयेसी देखतांगद सुग्रीवा श्री प्रेम उत्कर्षीण जुत्पती सकळ वानरगण अवघे झाले मूर्छापन भरत प्रेम्याची ग्रहण रघुनंदन फुलविला गोष्टी सांगितली आणि रामाला भुलवले. राम पुढची पडलेला आहे, पुढचं कार्य थांबलेलं आहे. वानर लोक विचार करू लागले आहे. सकळ टकमक झाली शब्दासी पुलते पडली भरत प्रेमे उलटली समाधी लागली समाधी लागली सर्वांची. प्रत्येक वानराला समाधी लागली म्हणतात. कोण कोणाला असणार, काय बोलतं हे कळणार. सर्व वानर लोक झालेले आहे. विभीषण शरणागत श्रीराम भजनी सर्व तीर्थ तत्वावस्था घेऊन तेथ काय बोलत रामा विभीषणाला आपलं कार्य साधायचं. बरोबर असतात तो हुशार होता, सावध होता. आणि विभीषण पुढे आलेला आहे. सत्वावस्था घेऊन घेतलेली आहे. आणि सुग्रीव राजाला विभीषण काय बोलतो त्याचा श्रीराम पाहे सावधान सर्वया रामपण आदिनीला कपिनंदन कार्य आठवण तुझा भरत प्रेमे भुलला श्री भरत म्हणून कपिसी आलिंगन राहिला श्री निज कार्यासी सर्व विभीषणाचे वचन ऐकून हनुमान जान सरे झाला सावधान रघुनंदन विनवितो स्वामी येते रघुनंदन भरतोय हनुमान जान आलो पर्वत देहून औषधी गहन जे वेडी जाती प्रेमाची लेण नैने कार्याची गोष्टी सांगताली भरताची तेरे श्रीरामाची भुलला भक्ती भेदे श्रीरा सोनीचा गाना पहिला सेन संज्ञे त्यासी करावे सावधान राघव नंदन जर कुणी वाचायचं अथवा सांगायचं कृती राहिलं असेल कृपया नजर चुकीनं जर झाला असेल तर या रामजन्मभूमीतून आपण कुणीही न वाचता आणि न सांगता जाऊ नये. अनाभागानं जर कुणाचं नाव राहिलं असेल तर कृपया आपण आपलं नाव अजूनही द्या जेणेकरून अजून
नारळ आपापल्या जागेवर नारळ जागेवर फोडू नका आणि राम मंदिरापाशी कोणी फोडू नका बघा इकडे यावर
म्हणतो येऊन मग जाऊन आहे ना वसंत दादा 30 झालं 35 पर्यंत नाही राहिलं नाही राहिलं कसं जाऊ 30 झालं श्री सद्गुरु रामचंद्र तवावेशे वायुनंदनी जो भक्त माझे तुडामणी बोलता झाला भटुरे सुशांत लक्ष्मी अडवाज तवावेशे अनुवादे वायुनंदनी जो भक्त माझे तुडामणी बोलता झाला भटुरे सुशांत लक्ष्मी अडवाज त्या शिक्षणाला आणखी काही समजलं नाही आपल्याकडून काय चूक झाली काही समजलं नाही पण हनुमानजीला वंचित आहे हनुमानजी हातून बोलू लागले हे सुशेना तू चुकलेला आहे तुम्ही गोष्ट ती लक्षात आण मग सुशेनाला सावध करू लागले ज्यात सुशेना तुकलाशी मत ज्या झेणी शास्त्रात शास्त्रात जो वेदी वेदात सिद्ध सणात ज्याचे सुशेना तू चुकलेला आहे जे सर्व शास्त्राला एक शास्त्र पण आलेलं आहे अगर सर्वांमध्ये श्रेष्ठ करता धरता भगवान आहे आणि त्याचं नाव घ्यायचं हे तू चुकला म्हणून तुझ्यावर ही पाळी आली आहे असं हनुमानजी त्या सुशेनाला म्हणू लागले जेणे चिकित्सा पहारी गेली जेणे शास्त्रे बुधविली पुराणे वर्तुळाले ज्याची वाचाली धान त्या भगवंताचं नाव घेतलं तरच कोणतरी कार्य यशस्वी होतंय आणि त्या भगवंताला तू विसरून गेलेला आहे आणि त्याच भगवंतानं सर्व शास्त्रे बुजलेली आहेत किंवा शास्त्राला आधार देत आहे अशा भगवंताला तू विसरलेला आहे सुशेना. विश्रमी रघुनाथा सोबती वैले कसरीता क्षीर पावला शिवंताकारी न सारे सुशेना तुला एक गर्व आलेला आहे मी एक सुशेन आहे माझ्या हातानं लक्ष्मण उचल आणि मला मोठेपणा काहीतरी आता तू चुकला तुला गर्व आला म्हणून जाता गर्वाची झाड राहिला आहे त्या रामाचं नाव तू विसरलेला आहे. हरपे तात्काळ रजनी नक्षत्रे साष्टांग रजनी ठाकती होय खात त्या प्रभुरामचंद्र जर नसते आणि भगवान नसल्यानंतर हे नक्षत्र दाखवतासारखे आहे त्या रामापासूनच सर्वाला हे मोठेपण आहे आणि त्याला तू विसरलेला आहे सुशेना. तेरी देखदा रघुनाथ औषधी भार समस्त शक्तीधारी प्रचार तुझे तिथे कायचा त्या भगवंतानं स्पर्श केल्याबरोबर ती शक्ती सुद्धा कमवण्यासाठी एक तिथं शक्ती नाहीची राहिली आहे एवढी ताकद त्या भगवंताची आणि त्या भगवंताला तू नेमका विसरला असं हनुमानजी त्या सुशेनाला म्हणू लागले. वाचक महादेव कावळे व सूचक श्रीनिवास कुलकर्णी देवप्पा फक्त 5 मिनिटं टाइम आता पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्रीधार देव तुकाराम आईसे न करावे आपण हे देवी देखता रघुनाथ औषधी भार समस्त शक्ती झाली प्रतिहात तुझे तर काय झाले आणि शेण करावे आपण प्रार्थोनिया मयूरन प्रबंधन घ्यावे चरण तीर्थ मार्गोळ वाचन श्रीमंत महान वैष्णव शास्त्री ब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुत रामायण सांगतात रामायणाचा कथाभाग सुळे पर्वताच्या सानिध्यातला असून वैद्यनाथ सुसेनाला हनुमानजी सांगतात प्रत्यक्ष देव असताना तुम्ही चुकलात देवाकडे जा देवाला चरणोदक मागून घ्या म्हणजे लक्ष्मण चुकू उठेल औषधी रसावाची लेख वेळी घालवणे चरण
चरणाचं चरणोदक घेतलं. घेतल्यानंतर भैया लक्ष्मणाचं